जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे या बँकेची स्थापना 18 ऑक्टोबर 1949 रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर झाली। बँकेचं हे 75वे वर्ष असून अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभ शनिवार 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह माळवाडी हडपसर येथे आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा असणार आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला बँकेच्या उपाध्यक्ष अलका पेटकर, संचालक मकरंद अभ्यंकर, मंदार फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, उपमहाव्यवस्थापक निलेश देशपांडे आदी उपस्थित होते। सांगता समारोह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित राहणार आहेत। अमृत महोत्सवी शुभारंभ 18 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च तंत्रज्ञान व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व सज्जनगड पूजनीय भूषण स्वामीजी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता। महाराष्ट्रातील 13 जिल्हे व गुजरातमधील जिल्हा येथे आजमितीस बँकेच्या एकूण 71 शाखा व 2 विस्तारित कक्ष कार्यरत आहेत। बँकेच्या एकूण ठेवी 9,626 कोटी व कर्ज 5,664 कोटी एवढे असून एकूण मिश्र व्यवसाय 15,290 कोटी एवढा झालेला आहे। बँकेचा CRAR 14.27% एवढा आहे, तर अग्रक्रम व दुर्बल क्षेत्रातील कर्जपुरवठा अनुक्रमे 66.88% व 7.4% एवढा आहे। बँकेच्या संचालक मंडळावर 17 संचालक असून त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट, निवृत्त बँकर, कायदेतज्ञ, शेती, सहकार इत्यादी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे। संचालक मंडळात 94% पेक्षा जास्त प्रोफेशनल डायरेक्टर्स कार्यरत आहेत। नागरी सहकारी बँक क्षेत्रात 1978 साली बँकेने देशात सर्वप्रथम रत्नागिरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या नागरी बँकेचे विलीनीकरण करून रत्नागिरी जिल्ह्यातील ठेवीदारांचा सहकारी बँकिंगवरील विश्वास कायम ठेवण्यात यश मिळवले। यानंतर बँकेने अनेक बँकांचे विलीनीकरण समाधानकारकरित्या पूर्ण केले आहे। सध्याच्या परिस्थितीत जनता बँकेच्या एकूण व्यवहारांपैकी 50% व्यवहार हे डिजिटल व्यवहारातून होत आहेत। बँकेला 2023-24 या आर्थिक वर्षात अर्थ मंत्रालयाद्वारा अटल पेन्शन योजना अंतर्गत संपूर्ण भारतात सर्वाधिक खाते उघडण्यासाठी बँकेच्या CEOंना वित्त मंत्रालयाने जनता बँकेला केंद्र सरकारच्या पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे उत्कृष्ट नेतृत्वाचा पुरस्कार प्रदान केला आहे। आणि त्यासोबतच अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभ हा 22 फेब्रुवारी 2025 रोजी स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह माळवाडी हडपसर इथे संपन्न होणार असून दुपारी 2 ते 4 हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला माननीय श्री अमितभाई शहा, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत। या कार्यक्रमाला माननीय मुरलीधरजी मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री भारत सरकार, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार, तसेच उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील, तसेच महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे आणि बँकेच्या यशाची, बँकेच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी सर्वांपर्यंत पोहोचवावी। धन्यवाद।